आपल्या फळ छाटणीच्या नियोजनाकरता तर त्याचबरोबर आपल्याला उत्सुकता लागून असते की या सप्टेंबरमध्ये, ऑक्टोबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये किंवा या पुढच्या 4 महिन्यात हवामान कसं असेल या संबंधी आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. तर त्या संबंधीचा विभागवार अंदाज अॅमिकसचे नेजी सर आपल्याला हा अंदाज देतील. त्याचबरोबर हवामान अंदाज बांधताना आपण काय काय गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत त्या संदर्भातही ते जरा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर मी नेजी साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण आपलं मार्गदर्शन सुरू करावं. नमस्कार. आज गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. दाभोळकर प्रयोग परिवाराने मला ही संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. जास्त वेळ न घेता मी माझ्या विषयाकडे जातो. हवामानाचा जो अंदाज आहे तो अंदाज म्हणूनच घ्यावा. या अंदाजाचा जो वापर आहे त्या वापर करून छाटणीच्या तारखा पुढे पाठीमागे करण्याचा वापर पुढे अथवा पाठीमागे करण्यासाठी त्याचा वापर करू नका. तुमचे जे परंपरागत जे छाटणीचा जो जोम आहे किंवा ज्या तारखा आहेत किंवा जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार चला. कारण यावर्षी कोरोनाचा प्रभाव असो किंवा बाकीचे जे हवामानाचे अंदाज लॉंग रेंज वेदर फोरकास्ट जे आलेले आहेत त्याचा इम्पॅक्ट असो, या इम्पॅक्टमुळे छाटण्या जे आहेत त्या छाटण्या आता खूप उशिरा होत आहेत. जर या पद्धतीने जर छाटण्या जर उशिरा होत झाले आणि एकाच वेळी जर छाटण्या जर झाल्या तर याचा 100% परिणाम ह्या बाजारपेठेवरती होऊ शकतो, भावावरती होऊ शकतो. सध्या 20 ऑगस्ट पर्यंत मागच्या 3 वर्षाचे जे आमच्याकडचे जे ऍव्हरेज आहे त्या ऍव्हरेज नुसार 9,500 ते 10,000 प्लॉटची नोंदणी आमच्याकडे व्हायची, छाटणीच्या तारखा आमच्याकडे नोंद व्हायच्या. पण यावर्षी जवळपास 850 पर्यंतच आहेत. म्हणजे तुम्ही जर पाहिला तर ही आकडेवारी जर पाहिली तर अजूनही 5 ते 6% छाटण्या होऊ शकलेल्या आहेत. आणि जो काही डेटा आमच्या बागायतदारांशी चर्चा होते किंवा जे रोजचे देवाणघेवाण होते त्यावरून थोडासा जो काही ट्रेंड समजतो तो ट्रेंड जर पाहिला तर साधारणतः 20 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या दरम्यान मध्ये 45 ते 50% छाटण्या होण्याचा अंदाज आहे. जर या काळात जर इतक्या छाटण्या जर झाल्या आणि इतक्या वेगाने जर छाटण्या झाल्या तर निश्चितच याचा इम्पॅक्ट बाजारपेठेवरती होऊ शकतो. त्यामुळे टप्प्याटप्प्याने छाटण्या घ्या. दरवर्षी 20 ऑक्टोबर पर्यंत जे आमच्या नोंदी आहेत त्या नोंदीनुसार तरी 20% छाटण्या ह्या पूर्ण होतात. पण ते तसे होताना आता या वर्षी तरी दिसत नाहीये. काही संस्था नाही म्हणत येत आहेत, काही व्यक्ती आहेत जे लॉंग रेंज वेदर फोरकास्ट देत आहेत. पण लॉंग रेंज वेदर फोरकास्ट जो आहे तो इतकं अचूकता नसते, त्याची इतकी अॅक्युरेसी कधीही नसते. साधारणतः 3 दिवसाची अॅक्युरेसी ही चांगली येऊ शकते. म्हणजे तुम्ही 75% पर्यंत 70 ते 75% पर्यंत तुम्ही तुमची अॅक्युरेसी येऊ शकते. त्याच्यानंतर साधारणतः ओपन करायची का तुमची? हा, मी ओपन करतो. ओके हो, ओके. साधारणतः मागच्या 5 वर्षाचा सीझनचा जर तुम्ही जर कल जर पाहिला तर असं एकही वर्ष नाहीये की जिथं वातावरणाचे अडथळे आलेले नाही आहेत आपल्याला. आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही वातावरणाचे जे काही इम्पॅक्ट्स आहेत ते इम्पॅक्ट्स वरती कसे जायचे आहेत, त्याच्यावरती काय उपाययोजना आहेत, नवीन तंत्रज्ञान आपल्या सोबत आहे, या तंत्रज्ञानाच्या सहित आपल्याला येणाऱ्या अडथळ्यावरती कसं पास करायचं आहे, कसं त्याच्यावरती मात करायचं आहे हे आपल्याला माहित आहे. यामुळे लॉंग रेंज वेदर फोरकास्टचा अंदाज घेऊन छाटण्या पुढे पाठीमागे करू नका. कारण 16 दिवसाच्या पुढील जो काही अंदाज आहे त्या अंदाजाची अचूकता ही 10% ही असत नाही. त्यामुळे खूप जास्त विचार करू नका. एक जो लॉंग रेंज वेदर फोरकास्ट जो आहे
तो एक ट्रेंड लक्षात घ्यावा, एक वातावरणाचा, हवामानाचा जो काही कल आहे तो कल कसा असू शकतो. फक्त या गोष्टीच्यासाठीच तुम्ही त्याचा वापर करा. या वर्षीची परिस्थिती जर पाहिली तर 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या काळामध्ये 15% छाटण्या ह्या जास्त होतील. मुळातच द्राक्षाचा जो एरिया आहे तो एरिया खूप जास्त वाढत आहे. यावर्षी साधारणतः 25,000 ते 28,000 एकर द्राक्षाचा क्षेत्र हा पहिल्यांदा छाटणीसाठी येतोय. बीडमध्ये, जालना, त्याच्यानंतर बुलढाणा, वाशिम, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये वेगाने द्राक्षाचं क्षेत्र वाढत आहे. आगामी काळातही हा जो क्षेत्र आहे हा क्षेत्रही वाढत राहील. सांगलीमधील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या 3 तालुक्यामध्ये मागील 3 वर्षामध्ये 30,000 एकरहूनही जास्त क्षेत्रावरती द्राक्षाची लागण झालेली आहे. त्यामुळे छाटण्या जे आहेत ते छाटण्या वेळेवरच झाल्या पाहिजेत, एकाच वेळी होणार नाहीत याची काळजी घ्या. मोसमी पावसावरती परिणाम करणारे घटक. मोसमी पाऊस जो आहे, जो साधारणतः आपल्याकडे जून पासून सप्टेंबर पर्यंत ऍक्टिव्ह असतो, त्याच्यावरती समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान, खास करून पॅसिफिक समुद्रावरील एल निनोचा प्रभाव आहे का ला निनोचा प्रभाव आहे. हवेचा दाब हे 4 प्रकारचे मोजले जातात. 4 प्रकारचे आहेत, ते इम्पॅक्ट करतात. त्यातला जो फरक आहे हवेचा दाब तो खास करून याच्यामध्ये महत्वाचा मॅटर करतो. वाराची दिशा हा तात्पुरती नाहीये, सीझनल किंवा त्याचा जो ट्रेंड आहे तो मॅटर करत असतो. जेस्ट्रीम जे तिबेटियन प्रदेशामध्ये जो काही जेट्रीम्स वाहतात तो देखील या पिरियडमध्ये महत्वाचा रोल बजावतात. समुद्रातील पाण्याचा प्रवाह आणि त्याचं तापमान हा देखील मोसमी पाऊस किती होणार आहे, काय होणार आहे, कसा होऊ शकतो याच्यावरती त्याचा इम्पॅक्ट राहतो. इंडियन ओशियन डायपोल आयओडी, मेडेन-ज्युलियन ऑस्सिलेशन एमजेओ आणि सदर्न ऑस्सिलेशन एसओ याचाही इम्पॅक्ट मोसमी पावसावरती होतो. एल निनो आणि ला निनो हा बऱ्याचशा वेळा विचारला जातो की एल निनो म्हणजे काय किंवा ला निनो म्हणजे काय. पॅसिफिक समुद्रामध्ये म्हणजे ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेच्या अमेरिकेमध्ये जो काही समुद्राचा पट्टा आहे त्या समुद्राच्या विषुवृत्तीय भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचा तापमान जर सरासरीपेक्षा 0.5 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक असेल किंवा 0.5 अंश सेल्सिअस पेक्षा कमी असेल तर त्याला एल निनो किंवा लाल निनोचा प्रभाव असा म्हटला जातो. जर ऑस्ट्रेलियाच्या जवळच्या सीमेलगतचा परिसर जर गरम असेल, तो 0.5 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक असेल तर ते लाल निनो संबोधला जातो. आणि त्याच प्रकारे जर पेरू देशाच्या जवळचा भाग जर गरम असेल आणि ऑस्ट्रेलियाच्या जवळचा भाग जर थंड असेल तर तो एल निनो संबोधला जातो. सरासरी तापमानापेक्षा 0.5 अंश सेल्सिअस ते 1 अंश सेल्सिअस इतका फरक जर असेल सरासरीपेक्षा तर ला निनो अथवा एल निनोची तीव्रता ही कमी समजली जाते. 1 ते 1.5 अंश सेल्सिअसचा जर फरक असेल तर तो मध्यम तीव्रता समजली जाते. आणि 1.5 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त फरक जर असेल तर त्याची तीव्रता अधिक समजली जाते. 1.5 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त जर फरक असेल तर त्याची तीव्रता अधिक समजली जाते. जर 1 अंश सेल्सिअस पेक्षा ज्यावेळी तापमान जास्त असतो त्यावेळी त्याचा इम्पॅक्ट भारतीय जमिनीवरती, खास करून आपल्या जमिनीवरती मी जास्त कॉन्सन्ट्रेट करतोय, महाराष्ट्र, तर याच्यावरती खूप जास्त प्रमाणात त्याचा इम्पॅक्ट पडत असतो. इतर वेळी काय काय होतं हा खूप मोठा विषय आहे आणि त्याच्यासाठी मी या वर्षी काय परिस्थिती आहे आणि त्याचा इम्पॅक्ट कसा होऊ शकतोय याच्यावरती मी जास्त कॉन्सन्ट्रेट करतोय. तर ही सध्याची परिस्थिती आहे. ही ऑस्ट्रेलिया जवळचा जो काही भाग आहे हा भाग, या भागाच्या वरती हा टेम्परेचर जास्त आहे, सरासरीपेक्षा 1.5 अंश सेल्सिअस 0.5 अंश सेल्सिअस आहे. आणि याच्या अगेन्स्ट हा जो पेरूचा जो भाग आहे, पेरूच्या सीमेजवळचा भाग, तो भाग हा सरासरीपेक्षा कमी आहे. हा ज्यावेळी प्रेशर डिफरन्स या पद्धतीने असतो त्यावेळी ला निनोचा इम्पॅक्ट हा समजला जातो. ही जी इमेज आहे ही 12 ऑगस्टची आहे, 12 ऑगस्टला घेतलेली, आणि त्याच्यानुसार हा इम्पॅक्ट आहे.
तर आगामी काळामध्ये हा जो तापमानाचा जो फरक आहे, जो ऑस्ट्रेलियाचा जवळचा जो काही भाग आहे, या भागातला तापमान हा 2.5 अंश सेल्सिअस पर्यंत अधिक होत जाईल. याचा इम्पॅक्ट काय होईल तो पण आपण बघू. ज्यावेळी ला निनोचा इम्पॅक्ट असतो त्यावेळी साधारणतः जागतिक परिस्थितीवरती डिसेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत ज्यावेळी अशी परिस्थिती असते त्यावेळी त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो जपान आणि चीनचा काही भाग हा थंड राहतो. त्यानंतर हा मधला जो भाग आहे ऑस्ट्रेलियापासून ते पार बंगालच्या उपसागरापर्यंत हा जो भाग आहे, या भागामध्ये वादळांची संख्या ही खूप जास्त असते. काही वेळा 22% सरासरीपेक्षा 22% अधिक असते. हा या भागामध्ये या वर्षी म्हणजे इथून पुढे वादळांची संख्या ही जास्त असेल. पण भारताचा जो भूभाग आहे याच्यावरती ला निनोचा इम्पॅक्ट जो आहे याचा इम्पॅक्ट जास्त होणार नाहीये. खास करून महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागराच्या जवळचा जो भाग आहे आणि ओरिसाच्या जवळचा जो काही भाग आहे, या भागावरती मात्र याचा इम्पॅक्ट काही प्रमाणामध्ये होऊ शकतोय. कारण वादळाची संख्या जास्त असेल आणि वादळ ज्या एरियामध्ये तो धडकणार आहे त्या धडकणाऱ्या एरियामध्ये वादळामुळे पावसाची संख्या आणि वादळ जर तीव्र असेल तर त्याचं क्षेत्रही तितक्याच प्रमाणे जास्त असेल. हा भाग जो आहे हा थंड असेल आणि शुष्क असेल. या भागामध्ये वादळांची संख्या असो किंवा पाऊस असो हा भाग कमी असेल. हा इंडियन ओशियन डायपोल आहे. या मध्ये इंडियन ओशियन डायपोल आहे. इंडियन ओशियन डायपोल म्हणजे भारताच्या पूर्वेच्या कडेला म्हणजे अंदमान निकोबारच्या जवळचा जो भाग आहे त्या भागाचा तापमान आणि आफ्रिकेच्या जवळचा भागाचा तापमान याच्यावरती इंडियन ओशियन डायपोल हा पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे का न्यूट्रल आहे, हा याचा एक रेशो पकडला जातो. जगातले जे 8 प्रमुख हवामान अंदाज वर्तवणारे जे मॉडेल्स आहेत ते मॉडेल्स आणि त्याचे सब मॉडेल्स याचा पाहून जर पुढचा त्याचा ट्रेंड जर बघितला जानेवारी पर्यंतचा तर तो न्यूट्रल राहणार असा एक दाखवतोय. म्हणजे इंडियन ओशियन डायपोल हा जास्त पॉझिटिव्हली पावसाच्या वरती, पाऊस पडण्याच्या वरती अथवा पाऊस न पडण्याच्या वरती याचा जास्त परिणाम होईल असं या स्टेजला काही वाटत नाहीये. हा एल निनोचा चार्ट दिसतो, म्हणजे निनोचा चार्ट आहे. हा जी लाईन दिसते हा आता आम्ही इथं आहोत. तर पुढच्या काही पिरियड मध्ये जो समुद्राच्या पृष्ठभागाचा तापमान जो आहे, डिफरन्स जो आहे तो वेगाने घटत जाणार आहे. आणि ही जी लाईन आहे ही सप्टेंबरची आहे. सप्टेंबर पासून साधारणतः जानेवारीच्या मध्यापर्यंत हा ला निनोचा इम्पॅक्ट हा सक्रिय राहील. हा जो भाग आहे सप्टेंबर पासून ते जानेवारी पर्यंतचा, तिथून पुढे परत हा याचा इम्पॅक्ट जो आहे, ला निनोचा परिणाम जो आहे तो कमी होत जाईल आणि सरासरीला पोहोचेल साधारणतः मार्च एप्रिल पर्यंत. या ला निनोचा इम्पॅक्ट जर समजा याच्या आधी आला असता, म्हणजे मार्च एप्रिल मेच्या दरम्यान मध्ये जर आला असता तर आणखी पाऊस जास्त झाला असता आमच्याकडे. पण या आता पावसाळा संपल्यानंतर याचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या एरियामध्ये इतका जास्त होईल असे वाटत नाहीये. आपल्या एरियामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागराच्या जवळचा जो भाग आहे तिथे वादळ जास्त असेल, त्याचा परिणाम काय काय होऊ शकतो याचा इम्पॅक्ट परत आपण बघूया. हा एमजीओचा चार्ट आहे, मेडेंजुलन ऑसिलेशन्स. ज्यावेळी ही जी रेषा आहे मध्ये दिसते या सर्कलच्या आत जर असेल तर ते न्यूट्रल समजलं जातं, याचा इम्पॅक्ट जास्त नसतो. पण ज्यावेळी ही लाईन या सर्कलच्या ज्यावेळी बाहेर जातं त्यावेळी विपरीत वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. करंट्स जे मान्सूनचे असो किंवा बाकीचे इतर असो हे करंट जास्त होतं. पण हे इतकंच एमजेओ एकमेव हे इम्पॅक्ट इतकं जास्त करू शकत नाही. या एमजेओच्या सोबत जर समजा तुमचा इंडियन ओशियन डायपोल पॉझिटिव्ह जर असेल, टेम्परेचर डिफरन्स जर त्याला साथ देत असेल, तर जसं मागच्या वर्षी आपल्या भाग म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये जसा पाऊस झाला तसा पाऊस हा याचा परिणाम हा दिसतो. पण आताची स्टेज जी आहे ही स्टेज जर पाहिली तर असं काही परिणाम होईल आणि जोरदार पाऊस होईल असं सध्या या स्टेजला काही वाटत नाहीये. हा मागील 400 वर्षांचा एल निनोचा ट्रेंड दिसतो. याच्यामध्ये
जर बघितला तर 19व्या शतकापर्यंत याचा जो इम्पॅक्ट आहे एल निनोचा किंवा समुद्राच्या पृष्ठभागाचा तापमान बदलण्याची जी काही इम्पॅक्ट आहे ती इतकी जास्त नव्हती. हा 1600 पासून 1950 पर्यंत समजा पाहतात. पण 1980 पासून समुद्राच्या पृष्ठभागाचा तापमान हा ड्रास्टिकली वाढतोय. आणि हा जो तापमान जो वाढत आहे त्याच्यामुळं दरवर्षी मोसमी पावसाचा जो परिणाम आहे तो परिणाम एका वेगळ्या पद्धतीने होतोय. जर 2011 नंतरच जर पाहिला तर 2018 पर्यंत 1 महिन्याने पावसाळा हा पुढे गेला होता. जूनमध्ये पाऊस कमी व्हायचा आणि ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत हा पाऊस चालू राहायचा. पण मागचे 2 वर्ष हा त्याच्यामध्येही खंड पडून एक काहीतरी वेगळं पाहायला मिळालं. पण हा जो वाढतोय चार्ट हा याचाच परिणाम आहे जो आपण बघतोय. ग्लोबल वॉर्मिंग असो किंवा बाकीचे पोल्युशन असो किंवा जे होणारे ट्रेंड्स आहेत त्या ट्रेंड्स असो. इंडियन ओशन डायपोलचा जो इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट पाहिला. सध्याची जर परिस्थिती पाहिली तर ला निनो हा डिसेंबर अखेर जानेवारीच्या मध्यापर्यंत सक्रिय राहणार आहे. इंडियन ओशियन डायपोल जो आहे तो स्थिर राहणार आहे. एमजेओ कक्षेच्या बाहेर असेल. जो सर्कल आहे तो सर्कलच्या बाहेर आहे. तापमान आणि हवेच्या दाबामध्ये सरासरीपेक्षा जास्त फरक पडेल असे सध्या वाटत नाहीये. हा आतापर्यंत झालेला आहे. आतापर्यंत झालेला पाऊस जो महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती झालेला आहे हा दिसतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता जे काही पाऊस झालेला आहे तो सरासरीपेक्षा 16% अधिक आहे. आता परत एकदा जो मोसमी पावसाचा जो अंदाज आहे तो अंदाज 3 दिवसापर्यंत जर असेल तर तो जास्त अॅक्युरेट समजला जातो. 4 ते 7 दिवसापर्यंत असेल तर तो 40 ते 50% अॅक्युरेट समजावा. 8 ते 16 दिवसापर्यंत जर असेल तर तो कमी अंदाज त्याची तीव्रता जी कमी असते साधारणतः 20 ते 30% आणि 16 दिवसाच्या पुढचे जे हवामानाचे जे अंदाज आहेत तो वातावरणाचा जो काही कल आहे तो कल दर्शवतो. त्याला हवामानाचा अंदाज आपण म्हणू शकत नाही. आता जो मी अंदाज सांगणार आहे तो अंदाज तुम्ही छाटणीच्या तारखा पुढे पाठीमागे करण्यासाठी वापर करू नका. फक्त याचा संदर्भ घ्या. जे रोग आणि कीड काय येऊ शकते याच्यासाठी जो कमी रेंजचा जो हवामानाचा अंदाज जो दिला जातो तो त्याचा जास्त करून वापर करा. लॉंग रेंज वेदर फोरकास्टचा छाटणीच्या साठी जास्त वापर करू नका. आत्ताची जर परिस्थिती जर पाहिली तर साधारणतः 4 ते 6 सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर सर्वच विभागामध्ये कमी राहणार आहे. आता मी पहिल्यांदा नाशिक विभागाच्या साठी हवामानाचा अंदाज सांगतोय. तर पश्चिम भाग जसे त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेंठ, सुरगाणा, नाशिक आणि दिंडोरी तालुक्याचा पश्चिम भाग या भागामध्ये 22 ऑगस्ट पासून 6 सप्टेंबर पर्यंत मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. पण हलका पाऊस या विभागामध्ये सतत सुरू राहील. कमी तीव्रतेचा असेल पण सतत असेल. पुढचे 4 दिवस जास्त आहेत. त्यानंतर 28-29 तारखेस या पिरियड त्र्यंबकेश्वर, इगतपुरी भागामध्ये 28-29 ऑगस्ट रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतोय. इगतपुरी जवळ खास करून 35 ते 40 mm पर्यंत या काळामध्ये पावसाची शक्यता आहे. लासलगाव, नैताळे, येवला, नांदगाव, मालेगाव, सटाणा, निफाड, त्यानंतर पिंपळगाव, बसवंतचा पूर्व भाग या भागामध्ये 28 ऑगस्ट पासून 1 सप्टेंबर पर्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या दिवसामध्ये साधारणतः 8 ते 10 mm पर्यंत पाऊस होऊ शकतो एकत्रितपणे. एखादा दिवस हा 5 ते 6 mm असेल. इतर दिवशी फार तर 3 ते 4 mm पर्यंत 1 ते 4 mm पर्यंत पाऊस हा असू शकतोय. दिंडोरी, नाशिक, कळवण, चांदवड या भागामध्ये मात्र पावसाचा जोम या पिरियडमध्ये कमी असेल. सटाणाच्या पश्चिम भागामध्ये देखील या काळामध्ये पाऊस कमी असेल. बहुतांश ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असू शकतोय. पण मालेगाव, चांदवड आणि सटाणा भागामध्ये मात्र या काळामध्ये पावसाची शक्यता कमी असेल. सप्टेंबरच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये हलक्या स्वरूपाचा
वळिवासारखा पाऊस हा निफाड, नांदगाव, येवला, चांदवड आणि सिन्नर या तालुक्यामध्ये होऊ शकतो. दिंडोरी भागामध्ये मात्र हलकी टिपटिप दिंडोरी आणि नाशिक, कळवण, सटाणा भागात मात्र या काळात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हलका म्हणजे 5 mm पेक्षाही कमी राहू शकतोय. सप्टेंबरच्या अखेरीस नाशिकमधील बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तो कमी अधिक प्रमाणात असेल. निफाडचा पूर्व भागामध्ये खास करून एखादा दिवस हा दुपारनंतर चांगला पाऊस होऊ शकतो. साधारणतः 20 ते 25 mm पर्यंत पाऊस होऊ शकतो. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याचा अखेर आणि दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीस नाशिकच्या पूर्वेकडील भागामध्ये नाशिकचा पूर्वेकडील भाग म्हणजे सिन्नरचा पूर्व भाग, निफाडचा पूर्व भाग, पिंपळगाव बसवंतचा पूर्व भाग, चांदवड आणि मालेगाव, नांदगाव या परिसरामध्ये पावसाची शक्यता असेल. परतीचा पाऊस हा ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सक्रिय राहील असा वाटतोय. साधारणतः ऑक्टोबरच्या 11 ते 15 तारखेच्या दरम्यान मध्ये. 15 ऑक्टोबरच्या नंतर वातावरण बरंचसं निवळ जाईल. तापमानामध्ये एकाच आठवड्यामध्ये 5 ते 6 अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकतं. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून थंडी थोडंफार सुरू होईल, पण नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी आणि डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये पुन्हा वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. पाऊस होईल का नाही हे आता नाही सांगता येत, पण 3 ते 4 दिवस सलग वातावरण ढगाळ दिसतोय. जानेवारीच्या मध्यानंतर थंडीचा जोर जास्त असेल. फेब्रुवारीचा पहिला आठवडा आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये थंडी जास्त असेल. आता सांगली विभागाच्यासाठी हवामानाचा अंदाज. सांगली भागामध्ये खास करून पश्चिम भाग, वाळवा, शिराळा, पलूस, विटा हा जो भाग आहे, या भागामध्ये 4 सप्टेंबर पर्यंत हलक्या रिमझिम स्वरूपाचा पाऊस अधूनमधून होत राहील. पण तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, खानापूर, पळशी, मनेराजुरी या जो परिसर आहे, या परिसरामध्ये 4 सप्टेंबर पर्यंत मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. 29-30 तारखेच्या दरम्यान मध्ये हलका पाऊस होऊ शकतो. आता सध्या आणखी 1-2 दिवस हलका रिमझिम स्वरूपाचा पाऊस 2 ते 4 mm पर्यंत हा होऊ शकतो. सप्टेंबरच्या 6, 7 आणि 8 तारखेस हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. जतचा दक्षिण भाग, कर्नाटकच्या सीमेलगतचा परिसर, बेळंकी जवळचा भाग, मिरज जवळचा परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कवठेमहांकाळ आणि आटपाडी या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तासगावच्या पश्चिमेकडील भागात ही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता 7 आणि 8 सप्टेंबर रोजी राहू शकतो. कवठेमहांकाळ, आटपाडी हा परिसरात 15, 16 आणि 17 सप्टेंबर रोजी दुपारनंतर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सकाळी सूर्यप्रकाश आणि दुपारनंतर ढगांची गर्दी वाढून पाऊस असं काहीसं वातावरण जत, कवठेमहांकाळ, आटपाडी या परिसरामध्ये राहू शकतो. 7, 8, 9 आणि 10 तारखेस तासगाव, विटा आणि पलूस या भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सप्टेंबरच्या अखेरीस आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कवठेमहांकाळचा पूर्व भाग, जतच्या उत्तर भागामध्ये या काळात 35 ते 40 mm पर्यंत पाऊस होऊ शकतो. ऑक्टोबरच्या 6 तारखेपासून 11 तारखेपर्यंत आपल्या विभागामध्ये, सांगली विभागामध्ये हलका ते रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. 12 तारखेपासून 15 तारखेपर्यंत सांगली जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागामध्ये परतीचा पाऊस हा सक्रिय राहण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरचा दुसरा आणि डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यातही वातावरण खराब होण्याची शक्यता दिसते. पाऊस जत, कवठेमहांकाळ परिसरामध्ये नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिसतो, तोही फक्त 8%. म्हणजे 100% होईल याची शाश्वती मी आता सांगत नाही, पण वातावरण मात्र ढगाळ या काळात होऊ शकतो. सोलापूर, उस्मानाबाद, लातूर या भागामध्ये 8 सप्टेंबर पर्यंत मध्यम अथवा मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. 4 आणि 5 तारखेस मात्र अक्कलकोट,
उमरगा या परिसरामध्ये, कर्नाटकच्या सीमेत लगतचा जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्याचा शेवट आणि चौथ्या आठवड्याच्या सुरुवातीस वळिवा सारख्या पावसाची शक्यता आहे. लातूर जवळचा जो परिसर आहे या परिसरामध्ये या काळात एक दोन चांगल्या मोठा पाऊस होऊ शकतो. परतीचा पाऊस या विभागामध्ये ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्याचा शेवट आणि तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीस, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी आणि तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीस दिसू शकतो. लातूर आणि उस्मानाबाद भागात परतीच्या पावसाचा जोम अधिक राहू शकतो. ऑक्टोबरच्या अखेरीस म्हणजे शेवटच्या आठवड्यात लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड या भागात वातावरण ढगाळ होईल असे वाटते, पण पावसाची शक्यता मात्र या काळात दिसत नाही. कदाचित या पिरियडमध्ये ऑक्टोबरच्या शेवटी एक कमी दाबाचा पट्टा तयार होईल आणि त्या वादळाच्या परिणामी या भागामध्ये वातावरण ढगाळ होईल असं वाटतं. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आणि डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात वातावरण जास्त ढगाळ राहील, पण पाऊस होईल असे या काळात सांगणे अवघड आहे. जुन्नर, नारायणगाव, शिरूर, संगमनेर या भागामध्ये, संगमनेरचा पश्चिम भाग, अकोले जवळच्या परिसरात हलक्या सरी पुढचे 4 ते 5 दिवस सतत सुरू राहतील. 29 आणि 30 सप्टेंबर रोजी ही हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पण बारामती, दौंड, श्रीगोंदा, इंदापूर, मान, खटाव या परिसरामध्ये 3 सप्टेंबर पर्यंत मध्यम अथवा मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे, पण काही मिनिटांच्या हलक्या सरी अधूनमधून मिळत राहतील. खास करून 29 आणि 30 सप्टेंबर रोजी हलकी टिपटिप 1 ते 4 mm पर्यंत होऊ शकतो. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात 1-2 दिवस बारामती जवळच्या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. साधारणतः 5 ते 8 mm पर्यंत या काळात पाऊस बारामती, इंदापूर जवळच्या परिसरामध्ये होऊ शकतो. सप्टेंबरचा तिसरा आणि चौथ्या आठवड्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 3 ते 4 दिवस वळिवा सारखा दुपारनंतर होऊ शकतोय. 11 ऑक्टोबर पासून 16 ऑक्टोबर पर्यंत या भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण राहील. नोव्हेंबरच्या दुसरा आठवडा आणि डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यातही बारामती, इंदापूर, मान, खटाव, श्रीगोंदा या परिसरात पावसासाठी पोषक वातावरण ठरू शकतो. जुन्नर, नारायणगाव, शिरूर या परिसरात सप्टेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण असेल. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतोय, पण हा पाऊस जास्त होईल असे वाटत नाही. हा लॉंग रेंज वेदर फोरकास्टचा एक अंदाज, एक ट्रेंड मी सांगितला. हा जो अंदाज आहे हा अंदाज फक्त संदर्भासाठीच घ्यावा, कारण जर समजा एखादा वादळ जर सुरू झाला, एखादा वादळ जर आला आणि या वादळामुळं जर आपल्या भागामध्ये त्याचा इम्पॅक्ट किंवा वादळ जवळपासून येऊन जरी विरला किंवा निघून जरी गेला, तरी पुढच्या जो काही पावसाचा जे काही अंदाज आहेत किंवा तारखा आहेत त्या पूर्णपणे बदलून जातात. तिथून नंतर जोपर्यंत वारा सुरळीत होत नाही तोपर्यंत त्याची शाश्वती हा पूर्णपणे निघून जातो. याच्या व्यतिरिक्त अजून एक इम्पॅक्ट जो आहे तो इम्पॅक्ट असा राहतो की वादळ तयार झाल्यानंतर जो काही कमी दाबाचा क्षेत्र जे तयार होतं ते बऱ्याच प्रमाणामध्ये बाष्प खेचून घेतं. आता आपल्याकडे जो सध्या 12-15 दिवसांचा जो काही गॅप आहे तो गॅप ही कमी दाबाचा जो पट्टा तयार झाला ओरिसा जवळ, आता तो गुजरातमध्ये आहे, गुजरातच्या बॉर्डरला पोहोचतोय, त्या पट्ट्यामुळे बाष्प खेचला गेला, त्याच्यामुळे पावसाचा जोम कमी झाला. त्याही पिरियडमध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर त्याही पिरियडमध्ये अशा प्रकारचे इश्यूज, अशा प्रकारचे विषय घडू शकतात. त्यामुळे अंदाज आहे तो अंदाज म्हणूनच घ्यावा. या अंदाजाचा वापर छाटणीच्या तारखा पुढे पाठीमागे करण्यासाठी बिलकुल वापर करू नका. मागचे 5 वर्षामध्ये एकही वर्ष असं नाहीये
की आपल्याला वातावरणाचा फटका बसलेला नाहीये असं, पण प्रत्येक स्टेजला जर वातावरण खराब जर झालं तर त्या वातावरणाचा इम्पॅक्ट कसा होईल, कसा त्याचा परिणाम होऊ शकतोय हे किंवा त्याच्यातून बागा कशा वाचवायच्या हे आपण शिकलोय. जवळजवळ नवीन टेक्नॉलॉजी आपल्या हातामध्ये आहे, बरेचसे मोलेक्युल नवीन मिळालेले आहेत आपल्या हातामध्ये, त्याचा वापर करून आपण लढा पुढे चालू ठेवू शकतो. जो ला निनोचा इम्पॅक्ट आहे तो महाराष्ट्रावरती इतका जास्त परिणाम करेल असे या स्टेजला काही वाटत नाही, पण ला निनोमुळे बंगालचा उपसागर, त्याच्या जवळचा परिसर, खास करून आंध्राची किनारपट्टी, ओरिसा आणि पश्चिम बंगाल या भागामध्ये वादळांची संख्या यावर्षी जास्त असेल. या वादळाची संख्या या वादळांच्यामुळे बरेचशा प्रमाणात आपल्या भागातील बाष्प जो आहे तो तिकडे खेचला जाऊ शकतोय. परतीचा पाऊस जो काही सक्रिय राहण्याची शक्यता जी आत्ताची ट्रेंड जी दाखवते, साधारणतः 10 तारखेपासून 15 ऑक्टोबरच्या दरम्यान मध्ये या भागात, या पिरियड मध्ये जर समजा एक दोन जरी कमी दाबाचे क्षेत्र जर तयार झाले ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी, तरी देखील हा परतीचा पाऊस आपल्या भागामध्ये होण्याची शक्यता तशी खूप कमी तयार होते. त्यामुळे वादळ येणार नाहीत असं सांगता नाही येणार, कारण वादळ तरी यावर्षी जास्त असतील. याबद्दल आणखी काही माहिती हवी असेल तर विचारू शकता. या ठिकाणी शिवानंद मेजी साहेबांनी हवामानाच्या अंदाजाबद्दल अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे. हवामानाचा अंदाज त्यांनी सांगितल्याप्रमाणे जसजसा 15 दिवसाचा, महिन्याचा, 1.5 महिन्याचा, 2 महिन्याचा असं जेव्हा आपण पाहिजे असं म्हणतो तसतशी त्याची ॲक्युरेसी कमी होते असं सांगितलेलं आहे. साधारणपणे 3 दिवसाची ॲक्युरेसी सर्वात चांगली असते, त्याच्यानंतर 7 दिवसाची त्याच्यापेक्षा कमी असते आणि पुढे अशी कमी कमी होत जाते. त्याचबरोबर पुन्हा एकदा रिपीट करतो, साहेबांनी सांगितल्याप्रमाणे यावर्षी आतापर्यंत जेवढ्या छाटण्या दरवर्षी होत असतात त्याच्यापेक्षा कमी छाटण्या झालेल्या आहेत. यावर्षी एप्रिल छाटणीनंतर पाण्याची व्यवस्था सर्वत्र चांगली होती. मागच्या वर्षी पाऊस चांगला पडल्यामुळं त्याच्यामुळे सर्वांच्या काड्या चांगल्या झालेल्या आहेत आणि घड निर्मिती सर्वत्र चांगली असणार आहे. म्हणून छाटण्यांची विभागणी आपण केली पाहिजे. सर्वांनीच सेफ साईड ऑक्टोबर मध्ये जायचं असं जर म्हणलं किंवा 5 ऑक्टोबरच्या पुढे घ्यायचं असं जर म्हणलं तर इतक्यातच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकाच वेळेस गर्दी होणार आहे. आणि जरी आपण आपला प्लॉट कमी खर्चात आपण काढला, परंतु जर तिकडे खूपच कमी भाव मिळाले तर कदाचित या पद्धतीने करणं आपलं चूक ठरू शकते. म्हणून जर आपल्याकडे 4 प्लॉट असतील, 3 प्लॉट असतील तर काही सप्टेंबरच्या सुरुवातीला घ्या, काही सप्टेंबरच्या मध्यावर घ्या, उशिरा घ्या, ऑक्टोबरच्या सुरुवातीला घ्या, ऑक्टोबर मध्यावर घ्या, ऑक्टोबरच्या उशिरा घ्या. अशा रीतीने टप्प्याटप्प्यात आपण प्लॉट छाटले पाहिजे. म्हणजे एकाच वेळेस मार्केटमध्ये माल येऊन मोठ्या प्रमाणात जी बाजारभाव खाली येतात तसं काही होणार नाही. आणि जरी आपले प्लॉट समजा 4 प्लॉट आहे, 4 वेगवेगळ्या वेळेस जर छाटलेले असतील, एखाद्या प्लॉटला जर कमी भाव मिळाला तर राहिलेल्या 3 प्लॉटला तरी चांगला भाव मिळून आपल्याला आर्थिक अडचण येणार नाही जी मागच्या वर्षी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आली होती. ते याकरता सुरुवातीला घेतलं तर रिस्क आहे हवामानाची, पावसाची, आणि फारच मध्यावर जर घेतलं तर बाजार भावाची रिस्क आहे. तर या सगळ्या गोष्टींचा अंदाज बांधून आपण छाटण्याचं नियोजन केलं पाहिजे. त्याबरोबरच मार्केटिंग मध्ये संत जनार्दन स्वामी आश्रम यांनी सुद्धा मागच्या वर्षी खूप चांगलं काम केलं आणि त्यांनी औरंगाबाद, जालना, त्याचप्रमाणे बीड, उस्मानाबाद यासारख्या ठिकाणी त्यांच्या परिवारात मार्केटिंगचं काम केलं. जे भात इथं 10 रुपये 12 रुपये किलोने विकत होते
ते त्यांनी 25 रुपयांनी 22 रुपयांनी पैसे त्यांच्याकडे आले. त्यांचंही या ठिकाणी आपण प्रयोग परिवारच्या वतीनं त्या सर्व परिवाराचं त्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी नेजी सरांनी अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली. त्या माहितीचा वापर त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलंय का संदर्भ म्हणूनच या माहितीचा वापर करा. या माहितीवर आधारित संपूर्णपणे हा अंदाज खराच ठरेल असं समजून छाटण्या काही करू नका. छाटण्याची विभागणी झाली पाहिजे असं त्यांचे मत आहे. आम्ही प्रयोग परिवाराच्या माध्यमातून तेच सांगतो. एक 15-20 दिवसापूर्वी असाच एक ऑडिओ सुद्धा आपण टाकला होता आणि तोही सर्वत्र गेला होता का छाटण्यांची विभागणी झाली पाहिजे. हीच गोष्ट आपण लक्षात घ्या. गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या या वेबिनारला महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यातून द्राक्ष पट्ट्यातून अत्यंत चांगल्या रीतीने प्रतिसाद मिळालेला आहे. जास्तीत जास्त लोकांनी लाईव्ह राहून हे ऐकलेलं आहे. त्यानंतरही दुसऱ्या दिवशीपर्यंत हे सर्व जे विषय ते ऐकलेले आहेत आणि या विषयासंबंधी विषयाच्या महत्वासंबंधी केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगासंबंधी प्रयोग परिवारातील अनेक व्यक्तींना अनेक विभागातून फोन आलेले आहेत का अत्यंत चांगल्या रीतीने हे प्रयोग झालेले आहेत. अशा रीतीनेच प्रयोग झाले पाहिजे. मागच्या वर्षी अत्यंत अडचणीची ठरलेली गोष्ट म्हणजे फळमाशी या संबंधी आपण सुरुवातीलाच माहिती घेतली. त्याचा निश्चितच अवलंब आपण केला पाहिजे. क्रॅकिंगच्या संदर्भात सुद्धा आपण सुरुवातीला माहिती घेतली, त्याचाही विचार केला पाहिजे. अळीच्या नियंत्रणाच्या संदर्भात जी महत्वपूर्ण प्रयोग आणि माहिती घेतली त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात डावणी आणि कार्पा जो आला होता त्याच्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे माहिती दिली. त्याचाही आपण जरूर नोट्स काढून आपल्या प्रोग्राम तयार करताना त्याचा विचार केला पाहिजे. आणि यासारखेच अनेक महत्वाचे विषय या ठिकाणी झाले. त्याचबरोबर मार्केटिंगचा हा जो आजचा विषय संदीप भाऊ सोनवणे यांनी जे फलातून मार्केटिंगचं काम केलंय, त्याचप्रमाणे दत्ता भाऊंनी सुद्धा त्यांच्या त्या परिसरात आणि महाराष्ट्रात त्या वेगवेगळ्या ठिकाणी मार्केटिंगचं काम करून शेतकऱ्यांना जो हातभार लावला या दोघांचं प्रयोग परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि ज्या कोणाला मार्केटिंगचं काम करायचं असेल तर या दोघही मार्गदर्शन करायला तयार आहेत. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आपण द्राक्ष उत्पादनाच्या प्रमाणे स्वयंपूर्ण होतो. हवामानाचा अंदाज घेऊन आपण द्राक्ष उत्पादन करतो, तेच मार्केटिंग करण्याकरता आपण स्वयंपूर्ण झालं पाहिजे अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. या ठिकाणी आपल्याला जे 3 दिवस फेसबुक लाईव्ह होण्याकरता जी मॅनेजमेंट त्यांनी कुठलाही त्याचा मोबदला न घेता केलेली आहे त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं प्रयोग परिवारच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. तर अग्रोजय ऍपचे कृष्ण हांडगे यांचं मी प्रयोग परिवारच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद.